नमस्ते. आपण मागील तासाला संख्यारेषा बघितलेली आहे. या संख्यारेषामध्ये आपण बिंदू आणि निर्देशक याचा वापर करून अंतर कसे काढायचे हे बघितलेलं आहे. आजही भूमितीतील संबोधच बघणार आहोत आणि या रेषेच्या संबंधित पुढील माहिती आहे ती आता इथं बघणार आहोत. आता रेषाखंड, हा जो रेषाखंड आहे इथं AB दिलेला आहे. याच्यामध्ये बिंदू A आणि B पासून ह्या दरम्यान असंख्य असे बिंदू आहेत आणि रेषाखंड AB आहे. म्हणजे हा संयोग संच आहे. म्हणजे याच्यामध्ये अनेक बिंदू येऊ शकतात. तर हा AB रेषाखंड आहे. याची लांबी जर वाचायची असेल तर आपण या पद्धतीने वाचतो बघा. लेंथ AB बरोबर 5, म्हणजे याची लांबी 5 आहे. म्हणजेच लिहिते वेळी आपण कसं लिहितो, AB बरोबर 5. जर काय माप दिलं असेल सेंटीमीटर, मीटर वगैरे आपण अशा पद्धतीनं लिहितो. आता पुढची आकृती जी आहे ही किरण आहे. याला आरंभ बिंदू असतो आणि हा आरंभ बिंदू A आहे आणि A पासून B आणि P, म्हणजेच B हा बिंदू AP च्या दरम्यान आहे. आता बघा याच्यामध्ये P चा संयोग संच म्हणजेच किरण AB होय. बिंदू A हा इथं हा आरंभ बिंदू आहे आणि किरण या बाजूपासून इथं गेलेला आहे. म्हणजे आरंभ पासून एकाच दिशेत हा गेलेला आहे. आता पुढं रेषा म्हटलेला आहे. किरण AB चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणांचा बिंदू संच मिळून संयोग संच तयार होतो. तो म्हणजेच रेषा AB बिंदू संच होय. आता बघितलं तर याचे AB बिंदू संच हा रेषा AB च्या बिंदू संचाचा उपसंच आहे. आता आपण याच पद्धतीनं पुढील भाग बघू. इथं दोन रेषाखंड दिलेले आहेत आणि हे जे दोन रेषाखंड AB आणि CD आहे हे एकरूप आहेत. म्हणजेच एकरूप रेषाखंडाची आपण काय घेणार आहोत माहिती. यालाच इंग्लिशमध्ये कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणतो. आता हे कॉन्ग्रुएंट म्हणजे समान लांबीचे आहेत. मग हे लिहिते वेळी कसं लिहिलं जातं? AB ची लांबी जेवढी आहे तेवढी CD ची लांबी आहे. म्हणून लिहिते वेळी काय लिहिलं जातं? लेंथ AB बरोबर लेंथ CD. म्हणजेच रेघ AB एकरूप रेघ CD, हे एकरूपतेचं चिन्ह आहे. आता पुढे जाऊ आपण. या रेषाखंडाचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट, कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता बघा पहिला जो गुणधर्म आहे परावर्तनता, रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजेच रेषाखंड हा जर घेतला AB तर हा AB स्वतःशी एकरूप असतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा, रेख AB एकरूप रेख AB. आता समजा जर दोन रेषा घेतल्या आणि ते दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत, AB आणि CD एकरूप आहे असं जर आपण समजलो तर AB ही CD शी एकरूप आहे, CD ही ABC इथं दिलेलं आहे बघा. यालाच आपण काय म्हणतो? सममितता, सिमेट्री. जर रेख AB एकरूप रेख CD असेल तर CD एकरूप रेख AB आहे. म्हणजे ही याच्याशी आहे आणि ही याच्याशी आहे. आता तिसरा जो गुणधर्म आहे तो संक्रमकता, ट्रान्सिव्हिटी. जर रेख AB एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप EF तर AB एकरूप EF. म्हणजे बघा पहिला रेषाखंड कोणता आहे? AB. दुसरा कोणता आहे? CD. आणि तिसरा कोणता आहे? EF. म्हणजे पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर तिसरा पहिल्याशी एकरूप आहे हे सांगितलेलं आहे या संक्रमकतेमध्ये. आता तिसरा भाग जो महत्वाचा इथं बघणार आहोत तर रेषाखंडाचा मध्यबिंदू. आता ही रेषा AB आहे आणि या रेषेचा मध्यबिंदू M आहे. मध्य कधी म्हणतो आपण? तर जेव्हा दोन्ही बाजूची लांबी समान येते. म्हणजे AM चं अंतर जेवढं आहे तेवढंच AB चं आहे. म्हणजे AM बरोबर MB. म्हणजेच रेख AM बरोबर एकरूप, म्हणजेच बरोबर म्हणजे समान लांबीचा रेख AM एकरूप रेख MB. तर M हा बिंदू AB चा मध्यबिंदू आहे असं म्हणतात. म्हणजे M हा बिंदू AB चा मध्यबिंदू आहे आणि प्रत्येक रेषेला एक मध्यबिंदू असतोच. इथं आपण रेषाखंडाची तुलना बघणार आहोत. इथं AB हा एक रेषाखंड आहे आणि CD हा रेषाखंड आहे. आता AB हा दिसायला आपल्याला लहान दिसतो आणि CD हा काय दिसतो? थोडासा
मोठा लांबीनं जास्त दिसतो. म्हणजेच लिहिते वेळी कसं बघा लिहितात, लेंथ ए बी म्हणजेच रेषा ए बी ही सी डी पेक्षा लहान आहे. हे जे चिन्ह आहे हे इथं लहानतेचं दाखवलेलं आहे. आणि बघा इथं लिहिते वेळी कसं लिहितात, रेख ए बी हा रेख सी डी पेक्षा लहान आहे, किंवा मग असंही लिहिलं जातं, रेख सी डी हा ए बी पेक्षा मोठा आहे असं लिहितात. म्हणजे हा मोठा आहे ए बी पेक्षा, ए बी हा याच्यापेक्षा लहान आहे, हे या चिन्हामधून आपल्याला ओळखायचं असतं. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे रेषाखंडांची किरणांची लंबता. आता रेषाखंड हा ए बी हा रेषाखंड आहे आणि सी डी हा किरण आहे. म्हणजेच दोन रेषाखंड एकमेकांना जिथं असे लंब असतात तिथं 90 अंशाचा कोन होतो. आणि मग लिहिते वेळी आपण कसं लिहितो, रेषाखंड ए बी लंब रेषाखंड सी डी, म्हणजेच हा किरण या ए बी ला लंब आहे असं आपण दाखवतो. लिहिते वेळी बघा इथे लिहिलं, रेख ए बी लंब किरण सी डी. बघा रेख ए बी लंब सी डी लिहिलेलं आहे. आता दुसरा भाग बघू, बिंदूंचे रेषेपासूनचे अंतर. म्हणजे आता ही रेषा आहे ए बी बरोबर, आणि या रेषेपासूनचा हा बिंदू सी आहे. मग हे अंतर म्हणजेच या ए बी पासून सी डीचं अंतर म्हणजे सी बिंदूचं अंतर किती आहे, तर हे दर्शवलं जातं एखाद्या अक्षरानं, अंकानं. म्हणजे इथं आपल्याला दाखवलेलं लेंथ सी डी बरोबर ए, म्हणजे ही जी सी डी आहे हा डी बिंदू या सी पासूनचं अंतर म्हणजे सी हा बिंदू आहे, इथून हे अंतर किती आहे ते दर्शवलेलं आहे ए पासूनचं. म्हणजेच आपण रेषा ए बी पासून ए चे अंतर काढू असंही म्हटलं जातं. ए बी पासूनचे हे अंतर, हे जे अंतर आहे हे काय सी डी आहे. धन्यवाद. तर याच्यामध्ये आज आपण रेषाखंड, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाचे गुणधर्म आणि रेषाखंडाचा मध्यबिंदू इतका भाग बघितलाय. धन्यवाद.